नाशिकमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे। सर्व विभाग अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला नाहीये। राष्ट्रवादीची बैठक होत असल्यामुळे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे। सर्व विभाग अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, सर्वांना आदेश सुद्धा उपस्थित राहण्याचे देण्यात आलेत। काय महत्त्वाचं कारण आहे, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे? भुजबळांनी जरी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरी देखील राष्ट्रवादी ने आपला दावा जो आहे तो नाशिकच्या जागेवर कायम ठेवलेला आहे आणि याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये अन्य जे पर्यायी नावं आहेत नाशिकमधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी संदर्भातले त्या नावांवर चर्चा केली जाणार आहे। त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातली राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती ताकद किती आहे याचा देखील अंदाज घेतला जाणार आहे। पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे आणि तसा रिपोर्ट जो आहे तो मग वरिष्ठांना सादर केला जाणार आहे। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवस त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्यापैकी ही देखील एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण उद्यापासून नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होती। अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाहीये। एकीकडे शिवसेनेचा दावा कायम आहे, हेमंत गोडसे प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। दुसरीकडे भाजपने देखील नाशिकच्या जागेची मागणी केली आणि राष्ट्रवादी देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे। त्यामुळेच आता राष्ट्रवादीकडून ही तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि नाशिकच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादीकडे भुजबळांच्या ऐवजी पर्यायी उमेदवार कोण असू शकतो का किंवा कशा पद्धतीने ताकद नाशिकच्या जागेसाठी लावायची आहे या सगळ्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे। अगदी धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीमध्ये नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये, मात्र राष्ट्रवादीची बैठक आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे।